तुमचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांच्यासाठी पण काही विचारणा झाली होती भाजपमधून? नाही नाही, तसं कसं असेल? आता सिद्धार्थ हा माझा मुलगा आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा मी उपाध्यक्ष असल्यामुळे सिद्धार्थचं तिकडे जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. सिद्धार्थला भाजपकडून पण काही ऑफर आलेली होती? तसं काय नाही, ते तर सगळ्याच पक्षातनं होती विचारणा. तशी भाजपमधून पण झाली होती, हो सगळ्याच पक्षातनं झाली होती. अशी भाजपच म्हणता नाही ना, सगळ्याच पक्षातनं झाली होती. परंतु विचारणा काही झाली होती का? अशी काही तशी काही विचारणा झालेली नाहीये. तसे पप्पाचे सगळ्या पक्षात मित्र आहेत, त्यामुळे सगळ्यांनी सहज विचारलं होतं की सिद्धार्थ तुला या ठिकाणी यायचं इच्छुक आहे का? तर मनात काय आलं कधी की आपण वडिलांना राहू द्यात, अजितदादांसोबत आपण तिकडे जायचं? विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे हे निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झालंय, कारण प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे. अण्णा बनसोडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की 100% ते निवडणूक लढणार आहेत. सिद्धार्थ, कशी तयारी सुरू आहे? कुठल्या प्रभागातून निवडणूक लढणार आहे? प्रभाग क्रमांक 9 मधून मी लढणार आहे. तुम्ही बघितलं असेल, काल मी प्रचाराचा नारळ फोडला. मला जसा लोकांचा प्रतिसाद भेटलाय त्याच्यामुळं मला असं लोकांवर विश्वास आलाय की 100% मी या प्रभागातनं निवडणूक जिंकून येऊ शकतो. आपण राहायला दुसऱ्या प्रभागामध्ये आहात, इथं तुम्ही अतिक्रमण होते असं नाहीये? नाही, असं काही शक्यच नाही, कारण की असं थोडी आहे आपण कुठूनही आपण आपल्या डोक्यात फक्त एक ध्यास ठेवायचा की आपल्याला विकास करायचा, तर आपण कुठून निवडणूक लढवू शकतो. कुठेही निवडणूक लढवण्याची तुमची जी तयारी आहे, परंतु इथं नाराजी निर्माण होऊ शकत नाहीये का? नाही, नाराजी तशी निर्माण न होणं, कारण की जेवढे सगळे कार्यकर्ते आम्ही तेवढ्या सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय. घराणेशाहीचा एक आरोप या ठिकाणी होतोय की अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि ते दबाव या ठिकाणच्या इच्छुकांवरती आणतायत आणि मग सिद्धार्थचं इथं अतिक्रमण होतं. तसं एकालाही तुम्ही विचारा, तसं कोणावरही दबाव आणला नाही. आणि घराणेशाही म्हणता नाही येणार. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, पोलीसचा मुलगा पोलीस होऊ शकतो, बिझनेसमॅनचा मुलगा बिझनेसमॅन होऊ शकतो. मग राजकारणात का नाही आम्ही वारसा चालू शकत आमच्या वडिलांचा? आणि आम्ही ध्येय घेतलेलं डोक्यात की आम्ही जनतेचा विकास करायचा आहे आणि जनतेसाठी आम्ही काम करणार आहे. पण सिद्धार्थला भाजपकडून पण काही ऑफर आलेली होती? नाही, असं काही नाहीये. पण फोन वगैरे तर आला असेल ना, की विचारणा तरी झाली असेल? तसं काय नाही, ते तर सगळ्याच पक्षातनं होती विचारणा. तशी भाजपमधून पण झाली होती, हो सगळ्याच पक्षातनं झाली होती. अशी भाजपच म्हणता नाही ना, सगळ्याच पक्षातनं झाली होती. पण तसे पप्पाचे सगळ्या पक्षात मित्र आहेत, त्यामुळे सगळ्यांनी सहज विचारलं होतं की सिद्धार्थ तुला या ठिकाणी यायचं इच्छुक आहे का? कुठल्या तरी सगळ्या म्हणजे कुठल्या पक्षात? सर्वच. बीजेपी झालं, अजून इतर पक्ष झाले. त्यामुळे आपण सांगितलं होतं की नाही, आम्ही दादाचे एकनिष्ठ आहेत, तर दादासोबतच कायम राहणार. दादाने तिकीट देऊ किंवा ना देऊ, आम्ही दादासोबत कायम एकनिष्ठ राहणार. परंतु असं पण होतंय की सगळेजण तिकडच चाललेत ना, ओघ तिकडं या ठिकाणी सुरू आहे. तर मनात काय आलं कधी की आपण वडिलांना राहू द्यात, अजितदादांसोबत आपण तिकडे जायचं? नाही ना, दादांनी जी पप्पावर विश्वास ठेवलाय, दादांनी एवढी मोठी पप्पावर महाराष्ट्राची जबाबदारी दिली, तर त्या दादाच्या विश्वासाला तडा नाही जाऊन देणार आम्ही. आणि किती कोणी काय झालं तर अण्णा बनसोडे कायम अजित पवारचे एकनिष्ठ राहतील. बरोबर. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण बघतोय की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. मोठी नावं यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामध्येच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांना सुद्धा भाजपमधून ऑफर आली होती. त्यांनी ती नाकारलेली आहे. मात्र अण्णा बनसोडे यांच्या चिरंजीवाला पण भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न झाल्याचं यातून अधोरेखित होत आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजी मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.